चला तर मग हिवाळ्यात पहिल्यांदा पावभाजी म्हणजे हिवाळ्याच्या सीझनमध्ये पहिल्यांदा पावभाजी बनवत आहे। इकडं वाटाणे, बीट, टोमॅटो, गाजर आणि शिमला मिर्च आणि इथं आलूचे छोटे छोटे काप केलेले आहेत। आता हे धुवून घेते 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ आणि याच्यामध्ये फ्लावर पण मी नंतर घातलेली आहे। आणि 5 वाजले होते, म्हटलं चला मस्तपैकी चहा प्यावा आणि बाकीचं काम करावं। इकडं आता मी सर्व एकत्र शिजवून घेणार आहे, वेगवेगळं काही शिजवत बसणार नाही, कारण हे एकदम इन्स्टंट आणि पटकन होतं आणि याची पेस्ट ही खूप छान होते आणि टेस्टला तर अप्रतिमच होते, कारण सर्व एकजीव होऊन छान शिजतात भाज्या। आणि इथं भाज्या शिजून आपल्याला जवळजवळ 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, कारण याची पेस्ट म्हणजे एकदम स्मूथ शिजतं ते मुलायम असं। हे करता करता सायंकाळ झाली होती, दिवाबत्ती केलं आणि ह्या पावभाजीमधली स्पेशल जो म्हणजे इफेक्ट टाकणार आहे ते म्हणजे ही मुगाची डाळ अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आणि जे मुलं मुगाची डाळ खात नाहीत ते सुद्धा खातील, त्यांच्या पोटात जाईल आणि एकदम सिक्रेट असा हा मसाला होईल। आणि तो मुगाची डाळ अशी शिजवून एकदम मऊ शिजवायची आहे आणि ती आपल्याला आपण जी भाज्या जशी ज्या वेळेस भाज्या पूर्ण अशी पेस्ट बनवतो त्या टायमाला टाकायची आहे आणि भाज्या चांगलं गरगटून घ्यायच्या आहेत, एकदम स्मूथ अशा सर्व भाज्या झाले पाहिजे। इथं मी ऑलरेडी सर्व म्हणजे भाजी बनवली होती, म्हणजे मसाले टाकले होते आणि व्हिडिओज करायचा विसरले। याच्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट, अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि बाकीचे लाल तिखट, काळा मसाला, पावभाजी मसाला, गरम मसाला, हळद आणि मीठ टाकून छान त्याला तेल सुटेपर्यंत शिजू दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर जे आपण भाज्यांची आणि मूग डाळीची जी प्युरी म्हणजे जी आपण छान अशी स्मूथ पेस्ट बनवली होती ती टाकलेली आहे। आणि असं त्याच्यामध्ये थोडंसं लागेल असं पाणी टाका, कारण माझ्या घरी पावभाजी ही अशी थोडीशी लिक्विड टाईप म्हणजे पातळच लागते, कारण जास्त घट्ट पावभाजी कोणी खात नाही। आणि इथं छान मस्त नरम नरम पाव होते, तेही तुपामध्ये भाजून घेतले आणि